कशी आहेस? बर्थडे बोल तुटते. कोण आला तुमच्याकडे? आमच्याकडे एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही? सगळं जरा मस्त आहेत ना. खूप दिवसांनी रिक्षामध्ये आणि बॅकग्राऊंड बघून समजत असं म्हणून बोलली खूप दिवसांनी. केक कुठे चालू आहे? बड्डेला चालू आहे, मामीचा बड्डे, म्हणून मी आणि मम्मीच निघालो आहे कारण का तिची तब्येत नाही राहत. आणि आपल्यासोबत कोण आणि काका कसे आहेत? वेळात पोचले, पण काका मेडिकलमध्ये गेलेत. त्यांना चॉकलेट पाहिजे, काहीतरी घेतल्याशिवाय येणार नाही. ते बघा कसे पळतात इथून तिथून. आलो तरी आम्ही, कारण गर्दी वगैरे ट्रॉफिक वगैरे काय भेटली. 2 मिनिटात पोहोचू आम्ही आता. आणि मम्मी बोलली की त्यांना कोणालाच माहिती नाही की आम्ही येणार होतो. त्यांची रिएक्शन पण डेंजर होती, त्यांना अंदाज नाही का आम्ही येऊ. तिथे समोर दिसली आहे आपल्याला जाताना. कशी आहेस? बघा, हॅपी बर्थडे. रुद्र टाकतोय, लवकर करशील का रुद्र? झालंय आमचं डेकोरेशन. आमचा सस्ता दिन कसा वाटतं तुम्हाला सांगा. चला आता केक कापवाने निघू आम्ही. केक कापाला रुद्रने. थँक्यू रुद्र. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामी, हॅपी. घे काकांनी. काका पहिला वहिनीला आणले ते काव्य आणि रुद्रला बघायला खूप इंटरेस्ट. त्याला इंटरेस्ट आहे तसा आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच बघायला इंटरेस्ट जास्त तर काव्याला आहे. काय तुला काय वाटतं? काय साडी चल झूठा. ह्याला काय एवढे दोघं नाचतायत? ही ओपन करते. सगळ्यांना केकचं चालू आहे डिस्कशन. तुला काय वाटतं? काय हा काय फ्रेम? नेक्स्ट टाइम आणतो. ठीक आहे चल. मला कसला तरी शर्ट वाटतं. शर्ट कसला सेट? काहीतरी म्हणतात मेकअप. मेकअप रुद्र तुला काय वाटतं? काय मेकअप. मामा तुला काय वाटतं? काय चहाचा शर्ट असेल. तुला काय वाटतं? काय लाईट आता माझा बरोबर ठरलं ना. कसं वाटलं? कसं आहे? बरं आहे ना बाकी? मामीचा उपवास बर्थडे म्हणून मी चप्पल नाही घातली. समझ रहे हो ना. चला आपण चप्पल तुटते. थँक्यू सो मच काका. समोसे भेटले, आता खाऊ, मस्त एन्जॉय करू. वाजलेत आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर म्हणजे घरी पोहोचलो. काका मंडळ आभारी आहेत तुमचे. आलात तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून. A few moments later. घरी आली मी, चेंज केलं आणि आता आपल्यासोबत संस्कृती आहे. कुठे चाललोय? आपण चाललोय काकींकडे. का केलं होती मी, तिची तब्येत बरी नाही म्हणून त्याने काका घ्यायला आलेले. काका आणि संस्कृती जाते आणि तिथे जाऊनच सांगते आपण काय केलंय, का बोलवले काकीने आता सांगते. का बोलवले? खूप दिवसापासून काकीने मी बोललेली वडे खायला बोलवा म्हणून काकीने बोलवले. झाले ऑलमोस्ट काकींचंच करतायत काकी. मी त्यांना दाखवायला थोडं ठेवा. अचानक ठरलं का ठरलंच होतं म्हणजे तुमचं वेळे? खाली आलोय काकींच्या इकडचे वडे बघायला, पण त्यांचे वडे ऑलरेडी झाले. झाले तुमचे वडे? दाखवा ना तुमचे वडे. केले चालू आहे.
आरती ताईने आपल्याला इन्व्हिटेशन दिले लवकरच. कसलं आहे ते लवकरच सांगेल, मी रिव्हील नाही करत. लाजते का हसते का रडते काय माहिती. आता शीतल दिदीला बघितलं, काकीन बघितलं, आता संस्कृती करते. शीतल दिदी ज्वेलरी दाखवते आता. तुम्हाला पण हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. आता बसलोय फायनली. वडे 2 चिकन. ते गावठी हे काय काकी तुम्हीच सांगा. हे काय मटन नको मला जेव. काका या. वडे तळायचे आणि पापड तळायचे आणि गरम गरम खायचे. वडे आणि पापड. हा मस्त लागतं. तसंच करतात ती. हे पण पहिल्यांदा समजलं आमच्याकडे. आमच्याकडे आम्हाला काय माहिती पापड आणि वडे. आम्हाला तरी वडे आणि चिकनच माहिती होतं. आज नवीन कॉम्बिनेशन समजला. झालं जेवण जास्त झालं ना शीतल दीदी. आले नाही त्यांसाठी स्पेशल दिला आहे काकीने. बाय बाय. मस्त झालेलं चिकन वडे. आभारी आहेत तुमचे. घरी जायला संस्कृतीसोबत गप्पा मारते. संस्कृतीचा आता परवा वगैरे. ऑल द बेस्ट संस्कृती. 10वीला आहे ना. कसं वाटतंय बोर्ड एक्झाम चालू आहे. ती मला तिच्या स्टोरी सांगते. तिथं काय असतंच. संस्कृती काय ऐकत नाही. घेतलंय आईस्क्रीम. आता परत चालली ह्यांच्यासोबत. तिथे जसा राऊंड मारायला आला. हे मी घरी आत्ताच असा होता मग आपला तो आम्हीच्या बड्डे नंतर काकांकडे गेलेली ते दिसलं तर तुम्हाला. तो नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.